विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. आज नेमकं काय झालं? आमची अण्णाभाऊ साठे जयंती होती ना आज, तर त्या जयंतीमध्ये सगळ्यांनी व्यत्यय आणला. आमची जयंती पूर्णपणे साजरी झाली पण नाही, कारण आमचं ज्यावेळेस समाज मंदिर पाडलं या लोकांनी ना, त्यावेळेस कुणीच काही कारवाई केली नाही. त्यावेळेस कुणीच कायदेशीर काही समाज मंदिर पाडलं म्हणून यांना कुणीच काही न्याय दिला नाही. आणि जर आज आम्ही पुतळा बसून जयंती साजरी करायला गेलो तर लगेच यांनी पोलीस स्टेशनला कळवलं. सगळ्यांनी आमच्या आज जयंतीमध्ये एवढं व्यत्यय आणलाय ना, आमची जयंती पूर्णपणे साजरी झालीच नाही. आमची जर पुतळा बसवण्याची कारवाई हे ना चुकीची, तर मग यांनी आमचं समाज मंदिर पाडलं, ती कारवाई काय बरोबर आहे का यांची? आम्हाला न्याय पाहिजे ना, आम्ही पुतळा काय उठवणार नाही तिथून. आणि आमच्या पोरांना पण कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. आमच्या जर पोरांना काही त्रास झाला ना, सगळ्या बायका आहे, सगळे आम्ही इथून उपोषण करू उठणार नाही पोलीस स्टेशन मधून. आम्हाला सगळ्यांना न्याय पाहिजे आणि आमचा पुतळा तिथून उचलायचा नाही. समाज मंदिर केव्हा पाडण्यात आलं? केव्हा पाडलं रे? 2 वर्ष. किती झालं? 15/3/2025 ला पाडलं. अद्याप ते बांधलेलं नाही, बांधलेलं पडलेल्या नाही. स्वरूपात आहे. ज्या ज्या वेळेस यांनी उपोषण केलं पोरांनी, ज्या ज्या वेळेस मागणी केली ग्रामसेविकेकडं, गावातल्या लोकांकडं, तर त्यांनी फक्त उडवाउडीचे उत्तर दिले, काहीच केलं नाही त्याच्याविषयी. उपोषण केलं त्यावेळेस पण फक्त आश्वासन दिलं की करून देऊ, निधी मंजूर केलेला, पण दुसऱ्या समाजाला तो निधी दिला. आमच्या समाजाचा निधी दुसऱ्या समाजाला दिला. गंभीर बाब आहे. दलित समाजाचा निधी हा दुसरीकडे वापरता येत नाही, कायदेशीर तरतूद आहे. हा, तो निधी दुसऱ्या समाजाला देऊन दुसऱ्या समाजाचं समाज मंदिराचं काम चालू आहे. आणि पुन्हा साहेब लोक काय म्हणतात की आमच्या कानावर अशी बातमी आली की तुमच्या समाजाचं बांधकाम चालू आहे. आमच्या समाजाचं कुठं चालूच नाही ना. आमचं समाज मंदिर पाडलेलं आहे, ढळढळीत पाडलेलं आहे. आज आम्ही पुतळा उभा केला तर तो पण काढून टाका म्हणतात. महिलांनी साजरा केलेला आहे. महिलांनी साजरा केलेला आहे. आज महिन्यापासून आम्ही रखडतो आणि आम्ही साजरा केला आमच्या दलित वस्तीमध्येच केलेला आहे. काय आम्ही पुतळा हटू शकत नाही, आम्हाला न्याय पाहिजे सरकारकडून. आमचा पुतळा काढून घ्या म्हणतात, त्याच्यामुळे आम्ही पुतळा काय हलवणार नाही. आमचे मुलं नव्हते कोणीच, आम्ही सगळ्या महिलाच होतो. पण मग आम्हाला आज आमच्यावर अन्याय हो राहिला, त्याच्यामुळे अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्ही उपोषणाला बसू, एवढीच मागणी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का तो लिगली बसलेला नाहीये, तर तुम्ही ना याचं लिगली काय असेल ते डॉक्युमेंट जमा करा आणि त्याचं काय असेल ग्रामपंचायतला लिगली पुरवठा द्या आणि मग ते स्मारक तिथं बसवा. आता ते असं काय ते स्वरूपात आज जयंती साजरी करा आणि उद्या ते काढून घ्या. पण महिलांचं म्हणणं असं आहे का ते काही झालं तरी आम्ही ते अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा काढणार नाही. मग तिथं काही होऊ, ते आम्ही आमच्या बापाचा पुतळा तिथून हटवणार नाही. सरकारचं आहे ना, तर मला एक म्हणायचं होतं, आता जर आपलं जर समाज मंदिर आहे, समाज मंदिर आता हे सरकारी जागेत ते म्हणता सर आमची ग्रामपंचायत म्हणजे सरकारी जागेत होतं. तर समजा ही जागा PWDची बरोबर, ही जागा जर PWDची आहे, तर मग तुम्ही जर ते समाज मंदिर PWDच्या जागेमध्ये का बांधलं बरोबर? जर तुम्ही त्या जागेत बांधलं, मग आधी तुम्ही विचारपूस केली नाही का ही जागा PWDची आपण याच्यात बांधू शकत नाहीये, हे समाज मंदिर आहे, समाजाचं देईल आहे. मग आम्हाला समाजाच्या वतीनं आम्हाला देण्यात आलं समाज मंदिर आमचं. मग तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती, PWDची जागा याच्यात आपण बांधू शकत नाही. प्लस जर ते समाज मंदिर जर आमची पूर्ण पाडून टाकलं कोणी, याला ग्रामपंचायतचे काही कर्मचारी XYZ त्यांचे नाव नाही घेऊ शकत मी, पण मग त्यांनी ते कोणाला पण नाही विचारता पाडलं. जर पाडायचं होतं, हे समाजाचं मंदिर होतं, तर मग तिने आम्हाला एक शब्द विचारायला पाहिजे होता ना, का लेटर वगैरे द्यायचं पाहिजे होतं ना, नोटीस, समाजाला नोटीस द्यायला पाहिजे होती का तुमच्या समाजाचं मंदिर जे आहे ते याच्यात येत आहे, काय म्हणता अतिक्रमण मध्ये येत आहे, ते आम्ही जमीन बरखास्त करतोय. मग त्यांनी ते आम्हाला नोटीस दिलं नाही, कोणाला विचारलं नाही. ग्रामपंचायतचे 2-3 कर्मचारी होते, ह्या 2-3 कर्मचाऱ्यांनी डायरेक्ट सांगितलं बुलडोझर लावून टाका. तिने डायरेक्ट आले, डायरेक्ट जमीन बरखास्त करून टाकलं. त्याच्यानंतर ना आता त्या गोष्टीला झालं असं 1-1.5 वर्षापूर्वीचा काळ आहे. आम्ही वारंवार ग्रामपंचायतमध्ये जातो, त्यांना विचारतो जाब तुम्ही आमचं हे का पाडलं गेलं, तर ते एवढं पण उत्तर देता चुकी झाली म्हणून ना, ते एवढं पण उत्तर देतात चुकी झाली म्हणून. पण प्लस जर चुकी झाली असेल तर त्याच्या बदल्यात आम्ही तिथं उपोषण केलं होतं 3 दिवसाचं. तर आम्हाला त्यांनी ना काय
आश्वासन दिलं तुमचं ते काय असेल रे ते कायदेशीर करून देऊ, तुम्हाला समाज मंदिर बांधून देऊ. पण त्यांनी काय समाज मंदिर काय आम्हाला बांधून नाही दिलं. आता राहिली गोष्ट आपले जे राज्याचे जे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं आम्ही गेल्याच्या नंतर त्यांचे जे काय पी ए त्यांच्याकडनं त्यांच्या पी एकडे गेलो तर पी एनला सांगितलं नेमकी आमचं मंदिर जर पाडून टाकलं तर हे कधी उभारणार, तर ते सांगता तुमचं समाज मंदिर चालू आहे. तर हे चालू कुठे आहे हे आम्हालाच माहित नाही. गावात जेव्हा जातो ना आम्ही तर ते म्हणतात तुमचं समाज मंदिर जे पाडलं होतं तर ते चालू आहे, काम चालू आहे, त्याचा अर्ध पण झालंय. सुजय दादांच्या कानावर घातलं तर ते त्यांचे पे म्हणतात ते काम चालू आहे, पण ते काम कुठं चालू आहे हे तुमच्या समाजाला कोणाला माहिती आहे का? आपल्याला कुठं चालू आहे म्हणजे समाजाला कोणालाच माहिती समाज नाही. मंदिर कुठं चालू ते माहितीच नाही. समाजाला कोणालाच माहिती नाही कुठं काम चालू आहे. आणि गावातले ग्रामसेविका आहे ना आमच्या समाजाचं कुठलंच काम व्यवस्थित करत नाही, कुठलंच कोणाला व्यवस्थित उत्तर देत नाही किंवा कोणता व्यवस्थित प्रश्न सोडवत नाही. आमच्या मातंग समाजाला अजिबात म्हणजे एकदम तुच्छ मानतात. गावात मातंग समाजाची इज्जत म्हणजे बिलकुलच करत नाहीत. आज आमचा जर पुतळा तिथून उचलला तर म्हणजे आमचा किती अपमान आहे आमच्या जातीचा. उचलायचे तर सगळ्यांचेच पुतळे उचला ना, मग तुम्ही आमचाच का उचलता? सगळ्यांच्याच काढा गावातून पुतळे, तुम्ही आमचाच का काढता? आम्ही जो पुतळा जो आहे आम्ही मानतो कायद्याचं उल्लंघन करून तो बांधला, बरोबर, कायद्याचं उल्लंघन. आमच्या माता भगिनी ज्या आहे आमच्या आया बाईनी जेवढे होते यांनी मोलमजुरी करून त्यांच्या पैशाचा तो कमीत कमी महिना दीड महिने काम करून तो त्यांच्या पैशाचा पुतळा आणून त्यांनी स्वतः उभा केलेला आहे त्यांच्या पैशाचा. आणि त्यांच्या पैशाचा उभा केला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जे समाज मंदिर पाडलं गेलं तर समाज मंदिराच्या जागेवरच त्यांनी उभं केलं. का माहिती आहे का? यांनी उडाउडीचे उत्तर देतं तुमचं समाज मंदिर चालू आहे, पण समाज मंदिर चालू नाही, मग कुठं चालू आहे? म्हणून ते जे आहे का तिथं ते उभं करतोय पुतळा आपण उभा केलेला आहे त्याच ठिकाणी. बाकीचं काय आम्ही कोणत्या चौकात उभा केलाय असं काय नाही. आमची जी दलित वस्ती आहे जिथं आम्ही राहतो स्वतः त्या वस्तीचा आमच्या घराला खेटूनच तो आम्ही उभा केलेला आहे. त्याचं कारण फक्त एवढंच आहे का आम्हाला उडाउडीचे उत्तर देण्यात आले त्याच्यामुळे आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं, ते पण कायद्याचं उल्लंघन करून उचललं. पण आता जोपर्यंत आमचं या गोष्टीवर सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही तो पुतळा जे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा आम्ही उभा केलेला आहे आज, जोपर्यंत आमचा निर्णय पूर्ण कंप्लीट होत नाही, आम्हाला सरकार जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत तो आम्ही जो पुतळा जो आहे त्या ठिकाणी अशा शानमध्ये असाच उभा करू. भोळी भाबडी जनता आहे होणार नाही. यांचं पूर्वीचं समाज मंदिर पाडण्यात आलंय, ते का पाडलं त्याची नोटीस देण्यात आलेली नाही. ते पाडल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर सुद्धा या समाजाला ते समाज मंदिर बांधून देण्यात आलेलं नाही. या महिला येथील लोकप्रतिनिधींकडे गेल्या असता तुमच्या समाज मंदिराचं काम चालू आहे, सुरू आहे अशा पद्धतीचं सांगण्यात आल्याची माहिती मिळते. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा परदेशात रशियासारख्या देशात सुद्धा गौरवाने उल्लेख केला जातो. अशा महामानवाच्या पुतळ्यासाठी आज त्यांच्या जयंतीनिमित्तच त्या समाज बांधवांवरती ही वेळ आलेली आहे. आपण एक शेवटची कमेंट घेऊ, नेमकं काय सांगशील? सर्वप्रथम मी आज गुड फादर मीडियाचे समाजाच्या वतीने आभार मानतो की जेणेकरून आम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठंतरी आम्हाला समाजाचा म्हणजे काही गोष्टींचा फायदा मिळाला. मी मयूर पेटारे, समाज मंदिर गेल्या म्हणजे 23/5/2003 रोजी समाज मंदिर आस्थागाव या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं, याचा तो डॉक्युमेंट आहे. परंतु जर उभारण्याचं एक असं यांनी लावलेलं आहे, हा देश डॉक्युमेंट आला, परंतु जे समाज मंदिर आस्थागावमध्ये उभारण्यात आलं त्याचं सगळं काही डॉक्युमेंट आहे. आणि जर ते अनलिगली पद्धतीत असतं तर ते उभारण्यात आलं नसतं, हे एक सर्वप्रथम आहे. आणि हे ज्यावेळेस जमीनदोस्त करण्यात आलं त्यावेळेस याचा एक असा कुठेतरी एक कायदेशीर नियम असेल का तो समाज बांधवाला तिथं जाऊन सांगावा, किंवा ती वस्ती असेल दलित वस्ती तिथं जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करावा, हे खराब झालं, याला आपल्याला काय कलर करायचं आहे, पाडायचं. पण ही इथपर्यंत कशी मजल गेली का पाडण्यापर्यंत मजल जाती? पाडलंय समाज मंदिर जमीनदोस्त, याला तर आम्ही वारंवार ग्रामपंचायतला विचारणा करतोय. सरपंच असेल, ग्रामपंचायत असेल, प्रशासक असेल व इतर कुणी असेल त्यांना वारंवार विनंती करतोय, परंतु आम्हाला याची कुठल्या प्रकारची असं परफेक्ट माहिती देतच नाही. जसं आत्ता मी कागद दाखवतोय तसं आत्तापर्यंत आम्हाला समाज मंदिर पाडलं याची कुठली वर्क ऑर्डर होती, कोणाच्या आदेशाने पडलं, जेणेकरून आम्ही तिथं दाद मागायला जाऊ, परंतु आम्हाला असं कुठं अर्ज भेटला नाही. त्याच अर्थाने गेल्या महिनाभरापासून आमच्या सर्व महिला सर्व
महिला या शेती काम करताय, असं काही नाही, आम्ही कुठंच कोणी नोकरीला नाही. या महिलांनी मजुरी काम करतात. महिनाभर शेती काम करून आस्तगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरी करण्यासाठी त्यांनी खूप मोठं असं नियोजन केलं. त्याच नियोजनात त्यांनी पुतळा देखील उभारला. आणि ते का बोलता याचं पुतळा उभारायचं कारण सांगतोय. जर माझी मुलगी आहे, आज मला पण 5 वर्षाची मुलगी आहे, जर माझी मुलगी त्या एरियातून निघणार आहे आणि पुढे जर एखादं दारूचं दुकान होणार आहे, तर माझी मुलगी निघणार कशी बाहेरून? त्याच अर्थाने तिथं काही व्हावं नाही ह्याच कारणाने आम्ही समाज मंदिर उभारलं आहे. आणि जर आम्ही आवाज उठवतोय, परंतु या सर्व महिलांनी केलेलं आहे आणि आमचे नावं गुंफण्याचा कुठेतरी प्रयत्न करतोय, षड्यंत्र असल्या जाते. आणि याचं कारण सांगतोय थोडक्यात, का आम्ही वारंवार ग्रामपंचायतच्या विरोधात आवाज उठवतोय आणि जे आम्ही संविधानिक पद्धतीनेच आवाज उठवतोय, आम्ही कुठलाही चुकीचा आवाज उठवत नाही. शेवटी आज तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे? समाज बांधवांनी पोलिसांशी काय चर्चा झाली आणि तुमचा शेवटचा निर्णय काय आहे? आता आमचा असा निर्णय आहे का पोलीस प्रशासनाने आम्हाला असं काही नाही सहकार्य करता येते. आणि त्यांनी देखील आम्हाला आज म्हणजे त्यांनी सांगितलंय जे असेल ते नियमाप्रमाणे जे कायदेशीर असेल ते सर्वांना समान आहे. परंतु आम्ही जर म्हणतोय, जर आमच्या महिला असेल किंवा आमचे कुठले मुलं असेल किंवा वैयक्तिक मी पण असेल, जर आमच्यावर गुन्हे दाखल होणार असेल, तर जे कोणी समाज मंदिर पाडण्यात जे दोषी असेल त्यांच्यावर देखील आमच्या समाजाच्या वतीने ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची भेट घेऊनच अंतिम निर्णय होईल अशी मातंग बांधवांची इच्छा आहे. गॉडफादर मीडियासाठी नवनाथ पाटील, सदाफळसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता पोलीस स्टेशन, राहता.